असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आता आपल्या सोबत आहेत आणि काल ज्या पद्धतीने ड्रग्सची पार्टी समोर आली त्यानंतर 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्यानंतर 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबनसुद्धा आता करण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने सातत्याने या घटना पुणे शहरात घडताना दिसत आहेत, काय यावरती कुठेतरी पोलिसांचा वचक राहिला नाही की राजकीय हस्तक्षेपामुळे अशा घटना घडतात? ह्याच्यामध्ये पोलिसांचा निर्लज्जपणाचा कळस आहे। आज वर्षभर पुण्याचं वातावरण इतकं प्रचंड खराब आहे की आज देशामध्ये जगामध्ये पुण्याच्या नावाला बदनामी येते। आणि बदनामी काय येते तर पब संस्कृती पुण्यामध्ये वाढलेली, हुक्का संस्कृती वाढलेली। आणि ह्या सगळ्या सारासार विचार करता पोलीस करतात काय, हा पुणेकरांना पडलेला प्रश्न आहे। आणि आपण ललित पाटील बघितला, नंतर पब संस्कृती बघितली, आज परत पब चालू आहेत, मग पब बंद झालेच नाहीत। आणि पब बंद आले तर ह्याची जबाबदारी कोणाची तर पोलिसांची। मग राज्य उत्पादन शुल्क काय करतं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता ह्याच्यामध्ये पाकिट संस्कृतीमध्ये अडकलेला हा सगळा विषय आहे। आज पोलिसांना प्रचंड प्रमाणामध्ये पैसा मिळतो आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये हा पैसा मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचतो ही माझी माहिती। आणि मग राजपूतला काय कारवाई केली तर काहीच केली नाही, तरी काय चौकशी केली का अजिबात नाही। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। जो 3-3, 4-4 कोटीचा हप्ता पुण्यातून घेऊन मंत्र्यांना पुरवतो, त्याला रोजदारपणे आमच्या पुणेकरांच्या उरावर अधिकारी म्हणून ठेवण्याचं काम पाप कोण करतं तर हे मंत्री महोदय करतात। आणि मी सातत्यानं हे म्हणतो की आज पुणे शहराच्या आजूबाजूला करोडो रुपयाचा अंमली पदार्थ सापडतो आहे, मग ह्याची जबाबदारी कोणाची? आज भोगाव असेल, कोथरूड असेल, बाणेर असेल, वडगाव शिरी आज सरस पब चालू आहेत, सरस हुक्का पार्लर चालू आहेत। आणि या हुक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी गांजा, चेरस, हापूस जे काय अंमली पदार्थ ते सगळे सरस लोक वळतात, मुलं वळतात। आणि ही जबाबदारी पोलिसांची नाही का? जे PMRDच्या अधिकाराखाली आलेले बेकायशी बांधकामे ते पाडायचे नाहीत का? आणि बारमध्ये आजची आपण जर बघितलं तर लिमिटेशन आहेत 100 स्क्वेअर फूट, 200 स्क्वेअर फूट बारला परवानगी आहे, मग ते 5-5 हजार स्क्वेअर फूट चालतात कसे? त्याच्या परवानगीचं काय झालं? ह्याची पाणी कोण करतं, ह्याची तपासणी कोण? यामध्ये कोण तुम्हाला कोण वाटतं, कोण या सगळ्याच्यामध्ये जबाबदार आहेत? मंत्री, अधिकारी, पोलीस, काय थेट तुमचा रोष नेमकं कोणावर? नाही, याच्यामध्ये गुटखा, दारू, पब ह्यांच्या पैशावर ज्यांनी निवडणुका लढवल्यात आणि निवडणुका जिंकल्यात ह्यांनी एकतर नैतिकतेच्या गप्पा मारून आहेत। कारण ही जे माफिया लोक आहेत ही सगळी भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत। आणि ही माफिया गँग आज करोडो रुपयाचे पैसे आणून हे जर निवडणुकीत त्याचा वापर करत असेल तर माझं काय निवडणूक हारण्याचा हा माझा विषय नाही, पण पुणेकरांना जर सुरक्षित पुणे पाहिजे तर ह्या लोकांना लांब ठेवलं पाहिजे। आणि पब संस्कृतीवाले बघा हे कोणाच्या जवळचे आहेत, हे गुटखा संस्कृतीवाले कोणाजवळ आहेत, आणि ही सगळी लोक मिळून ह्या पुण्यावर राज्य करण्याचा प्रयत्न करतात। आणि ते राज्य असं करतात तर गैर प्रकारे आमिष दाखवून प्रचंड बेकायदेशीर कमवलेला पैसा ह्या राजकारणात आणून पुण्याची संस्कृती बिघडवण्याचं काम हे सगळे करतात। आणि ह्यांना बळी पडतात जे लीडर बळी पडू नयेत आणि पुन्हा सुरक्षित राहिलं, पण पुन्हा आपलं कुटुंब आहे ह्याच्यासाठी कोणी लक्ष दिलं पाहिजे। मग नैतिकतेच्या गप्पा मारायच्या आणि मग म्हणायचं हे करा ते करा, पण ती लोक जवळ करून तुम्ही साध्य काय करणार आहे? तर तुम्हाला पैसाच पाहिजे। या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मागच्या वेळी पोर्शे अपघात प्रकरण घडलं त्यावेळी तुम्ही राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात गेला होता, तिथे ती एक यादीसुद्धा वाचून दाखवली। आता सत्ताधाऱ्यांना खास करून खासदार मेधा कुलकर्णी म्हणतात ती यादीचं पुढं काय झालं? मग तुम्ही ती यादी एवढी भली मोठी यादी वाचून दाखवली, आरोप केले, मग तो स्टंट होता का? ती यादीचं पुढे काय केलं? नाही, तो स्टंट म्हणला तर मेधाताईंचं बरोबर आहे, त्या विचारतात ही वस्तुस्थिती बरोबर आहे। झालं काय ही यादी आपण प्रशासनाला कळली, शासनाला कळली, मंत्र्यांना कळली, झालं काय हा त्यांचा प्रश्न आहे, बरोबर आहे। कारण पुढं काय झालं आणि माझं म्हणणं की पुढं काय झालं, पण हे पुढं पोलीस खातं आणि हे सगळे मंत्री काय करतात हा प्रश्न त्यांना जो पडला तो मलाही बी पडलेला आणि पुणेकरांना पडलेला आहे। आणि त्यामुळे त्यांनी प्रश्न योग्य विचारला, कारण ते त्या सत्तेतले सत्ताधारी आहेत, माझ्यापेक्षा जास्त ते रेटा लावू शकतात, ते करतात प्रयत्न, जेवढं त्यांना करता येतं तेवढं करतात, पण त्यांचं ऐकतं का नाही हा पहिला मुद्दा। कारण जी भारतीय जनता पार्टीमध्ये गुन्हेगारी घुसली, जे माफिया गँग घुसले, जे गुटखा किंग घुसले, जे पब किंग घुसले, जे अशा सगळ्या यंत्रणा पळतात संस्कृतीच्या, पब संस्कृतीच्या, ते सगळे त्यांच्यावर काम करतात। त्यामुळे त्यांनाही एक प्रचंड असं असू शकतात असं माझं मत आहे।
कारण सभागृहामध्ये मी त्यांच्यावर काम केलं आणि त्यांची मागणी ठोक अशी पुणेकरांच्या हितासाठी त्या लढताना मी बघितल्यात. आजही त्यांचा विचार त्या पद्धतीचे असू शकतात, पण त्यांना कितपत त्यात यश मिळेल हे सांगता येत नाही. पण आता पुणेकरांनी पोलिसांच्या हाताबाहेर गेलेला सगळा खेळ, पुणेकरांनी आता कायदा हातात घ्यायची वेळ आली आणि पुणेकर जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत ह्यांना जाग येणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करतायत, सत्ताधाऱ्यांकडनं किंवा सत्ताधारी पक्षातल्या लोकांकडनं आरोप केला जातो की तुम्ही आरोप करून फक्त स्टंट करतात, पुढे त्याचं काही होत नाही. मग हे जर चुकीचं असेल तर त्यांनी म्हणा चुकीचं बोलतात दंगेकर. स्टंट हा शब्द बाजूला ठेवा, पण मी जे बोलतो ते चुकीचं असेल तर त्यांनी माझ्या पुढं आणा बोलावं. स्टंट हा शब्द आता त्यांना वाचायचा आहे, त्यांना पैसे खायचे आहेत, त्यांना घरी पैसे न्यायचे आहेत, त्यांना निवडणुकीत पैसे वापरायचे आहेत. तर ज्यांचे पैसे वापरले, ज्यांचं मीठ खाल्ले, त्यांना ते त्यांचीच बाजू घेणार ना, थोडीच माझी घेणार आहे. आणि मग माझं स्टंट म्हटलं तर मग कार अपघातात कसे अटक झाले, कसे जेलला गेले, मग हा स्टंट होता का? आणि हा जर स्टंट ते म्हणत असेल तर हा स्टंट मी समजू शकतो, मला तो मान्य आहे, हा स्टंट मी करतो. पण मग या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागता, गृहमंत्र्यांवरती टीका करतात, पण त्याचं म्हणणं की मागच्या सरकारच्या काळात थेट गृहमंत्रीच जेलमध्ये गेले होते, मधल्या काळात याच लोकांना पोसायचं काम या लोकांनी केलं, अशा पद्धतीचा सुद्धा आरोप केला जातो. हे गृहमंत्री हे जे बरोबर काम करते, हे मंत्रिमंडळ त्यांच्यावरच काम करत होतं ना. आणि जर देशमुख साहेब जर भाजपमध्ये गेले असते तर त्यांना बी क्लीन चिट मिळली असती. आणि आत्ता त्यांच्यामध्ये जे भ्रष्टाचारी लोक, त्यांची यादी तुम्हीच वाचलेली म्हणा, आणि मग त्यांची यादी तुम्ही घेऊन कसे काय निवडणुका लढवल्या? म्हणजे तुम्हाला सत्ता करायची म्हणलं तर सगळं चालतं आहे, जनतेच्या विचाराला हरताळ पासायचा आणि तुमचं साध्य करायचं. पहिलं त्यांनी जे साफ करायचं मागणी होते ते त्यांच्याकडे जमा झालेत आणि देशमुख साहेबांना क्लीन चिट दिली, त्याच्यामध्ये त्यांना सोडून दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असू शकतात, पण तुमच्यावर आत्ता हा आरोप त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. कुणी राजीनामा? मंत्र्यांनी दिलं पाहिजे, फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे, देसाईंनी दिले पाहिजे. बरं, शेवटचा प्रश्न, या सगळ्या याच्यामध्ये कामथे बंधूंचं नाव पुढे येतं, जे सचिन कामथे, संतोष कामथे या बंधूंचं नाव पुढे येतं, त्यांच्या मालकीचा पब होता, ते हे सगळं चालवत होते. काय वाटतं, या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे, त्यांच्या पाळमुळं शोधण्याची गरज आहे? आता हे पोलिसांचं काम आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला अभय दिला शासनाने. हे कामटे बंधू मला माहीत नाही, मी बघितले बी नाही काय का गोरे काय. त्यांनी काय चुका केल्या असेल तर त्यांनाही सोडलं नाही पाहिजे. पण पाटील, कामटे असे किती पाटील आहेत आणि किती कामटे आहेत, ह्याचा तळागाळात जाऊन शोध घेतला पाहिजे. आणि जे हुक्का पार्लर, जे पब पोलीस अधिकाऱ्यांच्या भागीदारीतले, त्याचाही शोध घेतला पाहिजे आणि तेही बंद केले पाहिजे. कारण शेवटी साफसफाई त्यांच्या ऑफिसमधूनच पहिली केली पाहिजे आणि ही साफसफाई नाही झाली तर पुणेकरांना प्रचंड त्रासात जावं लागणार. तर पुणेकरांनी या सगळ्या याच्यामध्ये रस्त्यावरती उतरावं असं आमदार रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी सुद्धा यावरती कारवाई करावी, सरकारने कारवाई करावी अशी मागणी धंगेकर करतायत. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.